गॅसची दरवाढ झालेली आहे आणि या दरवाढीचा फटका सर्वात जास्त गृहिणींना बसतो। मी गौरी चव्हाण यांच्या घरामध्ये आहे, खरं तर पेठत आहेत त्या राहतात आणि हे सगळं आपण पाहतोय की गॅस म्हटलं की गृहिणींची सुरुवातच गॅसच्या शेगडी पेटवण्यापासून होते आणि त्यानंतर सगळी दिवसाची सुरुवात स्वयंपाक किंवा प्रत्येक ठिकाणी गॅसची गरज असते घरामध्ये। ही सगळे आता गॅस दरवाढ होताना 60 रुपयांनी गॅसची दरवाढ झाली। आपण त्यांच्याशीच बोलूया, काय सांगाल, गॅसची 60 रुपयांनी दरवाढ झाली, कसं बघताय सगळ्याकडे? सर्वसामान्यांना तर हे गॅसचे दर जे वाढलेले आहेत ते न परवडण्यासारखे आहेत आणि आता युद्धजनक जी काही परिस्थिती झाली आहे त्यांनी तर ते परिस्थिती आम्हाला सर्वसामान्यांना परवडणार नाही आहे। हे जर अगोदरच त्यांना माहिती होतं तर त्यांनी ह्याचं नियोजन का नाही अगोदरच लावलेलं? आम्ही काय आता शेगड्या लावायच्या किंवा चुली पेटवायच्या, म्हणजे आम्हाला ही दरवाढ सर्वसामान्यांना न परवडण्यासारखी आहे। बरं, फ्लॅटसारख्या सिस्टीम जी आहे तिथं आम्ही शेगड्या नाही पेटवू शकत आहे। मग आता ह्या जो दरवाढीचा जो झालेला आहे भाव, ह्यातला आम्ही सर्वसामान्यांनी करायचं काय? चुली पेटवू शकत नाही आम्ही शहरामध्ये, त्यामुळं चुकीच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी। आपण पाहतो की बजेट ही याच्यावरून कोलमडते। बजेट कोलमडणारच ना, कारण की 60 रुपये जरी वाढले तरी पण ते आमच्यासारख्यांना गृहिणींना सर्वसामान्य लोकांना ते परवडण्यासारखे नाहीच आहे। मग ह्याचं नियोजन ह्या लोकांना आधी लावता येत नाहीये का? प्रत्येक वेळेस काही झालं की प्रत्येक गोष्टीत सिलेंडरमध्ये वाढ आहे, बाकीच्या कुठल्या गोष्टींमध्ये वाढ आहे, हे जे आहे हे चुकीच्या गोष्टी। तर अजूनही युद्ध चालू आहे, त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस दरवाढ झाली असं सांगण्यात येतं। अजून गॅस दरवाढ झाली तर खरं तर याचा फटका सामान्यांना बसणार आहे, कसं बघताय सगळ्याकडे? खर्च इतका वाढत जाणार आहे तो की खरंच मग अशी वेळ येईल की फ्लॅटमध्ये सुद्धा चुलीच पेटवाव्या लागतील जरी शक्य नाही झाल्या तरी पण। आणि हा जो दरवाढीचा आहे हे जर नियोजन लवकर लागावं आणि ह्याच्यात दरवाढी होऊ नये असं आम्हाला सर्व सामान्यांना वाटतं। सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे, दिलंच पाहिजे। म्हणजे आता म्हणतात, एक थोडक्यात उदाहरण देते की 2100 रुपये हप्ता लाडक्या बहिणींना केलाय, इकडे 2100 रुपये हप्ता केलाय आणि इकडे सिलेंडरमध्ये वाढ केलेली आहे। म्हणजे ते 2100 रुपये पण येणार, ते तुमच्याच खात्यामध्ये जमा होणार आहेत सिलेंडरच्या ह्याच्यामध्ये। म्हणजे न परवडणाऱ्या गोष्टी आहेत ह्या आणि सरकारने पण खूप छान डोकं लावलं। इकडे 2100 रुपये आणि इकडे सिलेंडर वाढ, म्हणजे कुठूनही काय केलं तरी फक्त सर्वसामान्य लोकांनाच ह्याचा तोटा बसणार आहे। नक्कीच आपण पाहतोय की गॅसची दरवाढ झालेली आहे आणि या दरवाढीचा फटका सामान्य गृहिणींना त्यांच्या किचनमध्ये पर्यंत तो बसणार आहे। त्यामुळं सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी जी आहे ती महिलांकडून करण्यात येते। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।